नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे कलकल कुकीज। तर सर्वप्रथम आपण आता रवा टाकून घेणार आहोत। अर्धी वाटी मी इथे रवा घेतलाय। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी मैदा टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता पिठी साखर टाकून घेणार आहोत। पिठी साखर मध्ये मी विलायची पण ऍड केलेली आहे। तसंच चिमूटभर याच्यामध्ये मी थोडंसं किंचित मीठ टाकून घेणार आहे चवीसाठी। आणि आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर। या कुकीज स्पेशली नाताळसाठी तयार केल्या जातात गोव्यामध्ये। बघू शकता आता आपण सगळं साहित्य हाताने कोरडं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करणार आहोत। दुधानेच भिजवून घ्यायचे आपल्याला हे। थोडं थोडं दूध आपण याच्यामध्ये ऍड करत जाणार आहोत। घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे याचा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। घट्टसरच पीठ मळले आपण। आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत, कारण याच्यामध्ये रवा असल्यामुळे तो छान फुलायला वेळ लागतो, म्हणून 15 मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवून देणार आहोत। बघू शकता आता आपलं पीठ छान मुरले। आता आपण छोटासा गोळा घेऊन आपण काट्याच्या चम्मचवर हे कुकीज तयार करून घेणार आहोत। छोटासा गोळा घेते मी। अशा पद्धतीने दाब द्यायचा आणि समोर पुढे असं त्याला रोल सारखं करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने ते कुकीज तयार होतात। तर आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या कुकीज तयार करून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने आपण कुकीज बनवून घेतल्या। आता आपण ह्या तळून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपल्या कुकीज सगळ्या तळून झाल्यात। आता आपण याला काढून घेणार आहोत बाहेर। बघू शकता अशा प्रकारे आपल्या कलकल कुकीज तयार झाल्यात। आता आपण याच्यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरून घेणार आहोत, जेणेकरून मग ही पिठी साखर सगळ्या याला लागेल। चाळणीने देखील आपण चाळून घेऊ शकतो, पण अशी पण मिक्स होते। आता आपली साखर भुरभुरून झाली आहे। तर अशा पद्धतीने गोव्याला केल्या जाणाऱ्या कलकल कुकीज तयार आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।